डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार, प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC। गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900-6200-681 या क्रमांकावर। मराठा आरक्षणासाठी जरांगेंचा पुन्हा एल्गार। अंतरवाली सराटीमध्ये 30 तारखेपासून आमरण उपोषण करणार। 1994च्या धर्तीवरच सातारा, कोल्हापूर, पुणे संस्थानाचा GR काढा, जरांगे मागणीवर ठाम। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल मला द्वेष नाही, मात्र हैदराबाद गॅझेटचा GR काढल्यानंतर प्रमाणपत्र का रोखलं? जरांगेंचा सवाल। आंदोलनाच्या तारखेआधी प्रमाणपत्र द्या, जरांगेंचा अल्टिमेटम। मनोज जरांगेंना कुणीतरी भेटल्यानंतर त्यांनी उपोषणाचा इशारा दिला। फडणवीसांबाबत रोष असल्यामुळे त्यांचं नाव घेतलं जातं, जे चुकीचं आहे, प्रसाद लाड यांचं वक्तव्य। उपसमितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे जरांगेंचं समाधान होत असेल तर मी तयार, राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया। तर जरांगेंना भेटून केलेल्या कामांची माहिती देणार, अशी ही माहिती। मनोज जरांगे एकनाथ शिंदेंचा कार्यकर्ता असू शकतो, मराठा समाजाचा नेता असू शकत नाही, गुणरत्न सदावर्ते यांची जरांगे यांच्यावर टीका। राष्ट्रवादीमधल्या बड्या नेत्याची पार्थ पवारांच्या विरोधात शरद पवारांकडे तक्रार। आम्ही पक्षासाठी मेहनत घेतली, आमचा मान सन्मान राखला पाहिजे, कुटुंब प्रमुख म्हणून पार्थ पवारांना समज द्या, नेत्यांची पवारांकडे मागणी, सूत्रांची माहिती। पार्थ पवार राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा झाले तसं त्यांना वाटतंय। शरद पवारांकडे तक्रार जरी झाली असली तरी पार्थ पवार ऐकणार नाहीत, अंजली दमानी यांची टीका। सुनेत्रा पवार, पार्थ पवारांशी बोलायची इच्छा नाही, पार्थ पवारांचा VSR कंपनीच्या विमानातून प्रवास, तर सुनेत्रा पवारांचा उड्डाण मंत्री नायडूंसोबत फोटो, मात्र आम्ही प्रामाणिकपणे लढतोय, रोहित पवारांचा निशाणा। नीट परीक्षा रद्द झाल्यामुळे प्रचंड मानसिक धक्का, नैराश्याच्या भरात 3 विद्यार्थ्यांनी आयुष्य संपवलं। दिल्ली, राजस्थान, गोव्यातील विद्यार्थ्यांचा समावेश। नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आणखी एकाला अटक, बायोलॉजी प्राध्यापिका मनीषा मंधारे ताब्यात, तर प्रकरणाचा मुख्य सूत्रधार PV कुलकर्णीला काल लातूरमधून बेड्या ठोकल्या। नीट पेपरफुटी प्रकरणी CBIकडनं आरोपी शुभम खैरनारच्या संपर्कातील लोकांची चौकशी। पेपरफुटीसाठी टेलिग्रामचा सर्वाधिक वापर झाल्याचं उघड, अहिल्यानगरच्या धनंजय लोखंडेंसोबत शुभमचे कनेक्शन। राज्यभरातील काही भागात इंधन संकट, वाशिम जिल्ह्यातील 60% पंपांवर डिझेल पुरवठा ठप्प, बुलढाण्यामध्ये सुद्धा 166हून अधिक पंपांवर पेट्रोल डिझेल नाही, तर रत्नागिरीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी CNGचा तुटवडा, वाहनांची मोठी रांग। रिंगरोड भूसंपादनामध्ये भोंदू खरातसह कुटुंबियांना 3 कोटींचा मोबदला मिळणार। गवळणे आणि पाथर्डी शिवारातील जमिनीसाठी रक्कम मंजूर, पत्नीला 82,83,000 तर दोन्ही मुलींना 1,82,00,000 रुपये मिळणार। फायदा घेण्यासाठी दोन्ही मुलींची उपस्थिती मात्र आवश्यक। अंदमानामध्ये आगमन, दक्षिण भारत आणि ईशान्य भारतातील काही राज्यांमध्ये पुढील काही दिवसांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज। महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर 6 जूनला मान्सून दाखल होण्याची शक्यता। गेवराई आणि अंबड तालुक्यातील अनेक गावांमध्ये गोदावरी नदीचं पात्र कोरडं ठाक, पिण्याच्या आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर। वारंवार मागणीनंतर सुद्धा प्रशासनाकडून नदीमध्ये पाणी सोडलं जात नसल्यामुळे नागरिकांचा संताप। मुंबईतील 10% पाणी कपात मागे घेण्याबाबत मे महिन्याच्या अखेरीस निर्णय। मान्सूनची स्थिती, धरण क्षेत्रातील पाऊस आणि उपलब्ध जलसाठ्याचा आढावा घेतला जाणार। समाधानकारक पाऊस झाल्यास महापालिका पाणी कपात मागे घेण्याची शक्यता। जळगावच्या सराफा बाजारात सोनं चांदीच्या दरामध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, सोनं 1500 तर चांदी 3000 घसरली। सोनं GST सह 1,61,195 रुपयांवर। डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार, प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC। गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900-6200-681 या क्रमांकावर।